आपल्याकडे पैसे म्हणजे एखाद्याकडे पैसे नाही आहेत, म्हणजे समजा एखादा कंटेनर पाठवण्या इतपत किंवा एखादं प्रोडक्ट पाठवण्या इतपत पैसे नाही आहेत किंवा काय सर्व्हिसेसमध्ये जा. सर्व्हिसेसमध्ये सर्व्हिसेसला आपल्या भारताच्या GDPचा 54% भाग आहे सर्व्हिस एक्सपोर्ट्समध्ये जातोय. हो, आणि सर्व्हिसेस कुठल्या कुठल्या एक्सपोर्ट करू त्याचं उदाहरण देतो. माझा एक मित्र आहे, म्हणजे माझ्याकडे शिकला नाही पण माझा मित्र आहे, तो बासरी कशी वाजवायची हे शिकवतो ऑनलाईन. बरं. आणि त्याचं महिन्याचा टर्नओव्हर 1.5 ते 2.25 करोड रुपये. बापरे. नॅशनल आणि इंटरनॅशनल दोन्ही मार्केट्समध्ये. माझे एक स्टुडंट आहेत जे फक्त इंटरनॅशनल क्लायंट्स करतात, कन्सल्टन्सी देतात, दीपक जोशी नावाचे. त्यांचा महिन्याचा रेव्हेन्यू 18 लाख रुपये. फक्त दुबईतल्या क्लायंट्सला भारतातनं सोर्स कसं करायचं प्रोडक्ट हे शिकवतात, रादर त्याचं कन्सल्टिंग देतात. क्या बात आहे. सो दिस इज अ सर्व्हिस. डॉक्युमेंटेशन सर्व्हिसेस देणारे अनेक जण आहेत. ट्रेनिंग कोचिंग माझ्याकडनं शिकून, मी तर ओपनली माझ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सांगतो की माझ्याकडनं शिका, माझा कंटेंट वापरा, तुम्ही नवीन लोकांना शिकवा. क्या बात आहे. त्यातनं एक मुलगा आहे सुयोग वाळके नावाचा, त्यांनी 11,000 रुपयाची नोकरी ती सोडली. माझ्या आत्ता परवाच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तो होता, तेव्हा त्यांनी सांगितलं की माझा आत्ता महिन्याचा ॲव्हरेज रेव्हेन्यू 1.5 ते 2 लाख रुपये. अशा हजारो उदाहरणं आहेत माझ्याकडे, हजारो.